दर्यापूर तालुक्यातील खल्लार सर्कलमधील चंद्रपूर या गावी रोजगार हमी योजनेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम.एस. वासनिक यांनी भेट दिली। वासनिक यांचे आगमन चंद्रपूर ग्रामपंचायत मध्ये होताच चंद्रपूरचे सरपंच वंदना बावणे तसेच दर्यापूरचे गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले यांच्या हस्ते त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये त्यांनी चंद्रपूर ग्रामपंचायतच्या कामानिमित्त आढावा घेतला तसेच चंद्रपूर गावाबद्दल माहिती जाणून घेतली। तत्पश्चात ग्रामपंचायत कार्यालयापासून पायी चालत गावाची तसेच येथे कार्यान्वित व मावळत्या वृक्ष लागवडीची स्वतः पाहणी केली। वर्ष 2018-19 ची वृक्ष लागवड पाहून आनंदित झाले व त्यामध्ये गावातील मुलांकरिता ओपन जिम, नागरिकांना बसण्याकरिता बेंच, वॉकिंग ट्रॅक बनविण्याचे ग्रामपंचायतीला आदेश दिले। ज्याप्रमाणे प्रत्येक गावाची एखाद्या चांगल्या कामामुळे ओळख असते, अशी वेगळी ओळख वृक्ष लागवडीच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक गावाने बनवावी असे मत सहाय्यक आयुक्त यांनी व्यक्त केले। वृक्ष लागवडीची पाहणी करतेवेळी डी.पी. गव्हाडे, कार्यकारी अभियंता पी.आर. खाकसे, एस.एन. मुळे, आर.व्ही. सराड, चंद्रपूर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक किरण बुरघाटे, ग्राम रोजगार सेवक सरजीव बहुराशी, ग्रामपंचायत कर्मचारी सदानंद थोरात, अक्षय चिकटे तसेच कामावरील मजूर वर्ग उपस्थित होते। मनरेगा अंतर्गत काही यशोगाथा निर्माण व्हाव्यात ही या गावाकडनं अपेक्षा आहे। माननीय महामहिम राष्ट्रपतीजींचं हे गाव आहे, त्यामुळे या गावाने ग्रामपंचायतीने इतर ग्रामपंचायतीसाठी आदर्श निर्माण करावा ही एक अपेक्षा आहे। समृद्धी बजेटची संकल्पना आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवल्या जात आहे। समृद्धी बजेटचा अप्रोच आहे कुटुंब गाव केंद्रित करणे आणि त्या कुटुंबावर गावावर लक्ष देऊन एक एक कुटुंब समृद्ध करावयाचं आहे। उदाहरणार्थ एखादा शेतकरी आहे, त्याच्या शेतामध्ये सिंचनाची व्यवस्था नाही। आता गावामध्ये एक शारपड जमीन आहे, त्याच्यामुळे काय होते की विहिरींची वगैरे समस्या आहे, विहिरी खोदायला जमणार नाही, परंतु शेततळे करता येईल आणि ज्या कुटुंबाकडे आपण शेततळे देतो आहे मग त्याच शेततळ्याचं अस्तरीकरण करणे। त्याच कुटुंबाकडे जर 2 जनावरं असतील तर जनावरांसाठी गोठा देणे। त्याच कुटुंबाकडे या वर्षाला नाही शक्य होत आहे तर पुढच्या वर्षाला पाण्याची व्यवस्था झाली की नंतर फळबाग आहे, फळबागेसोबतच इतर कोरडवाहू जे काही शेतजमिनीवर येणारी वृक्ष लागवड आहे ती सुद्धा करता येतात, म्हणजे शेताच्या बांधावरील वृक्ष लागवड आहे। मनरेगा अंतर्गत नाडेप वर्मी कंपोस्टिंग आहे। अशा योजना एका कुटुंबाकडे एका शेतकऱ्यांकडे राबवून त्या शेतकऱ्याला समृद्ध करायचं आहे। मजुरांकडे तशाच अप्रोचने जायचं आहे आपल्याला की मजुरांना समृद्ध कसं करता येईल, त्याच पद्धतीने गावाला समृद्ध करायचं आहे। श्रद्धा मस्के, विदर्भ न्यूज, दर्यापूर।